नमस्कार. मी ज्योतिषी संदीप नेने. आज गणपतीच्या आध्यात्मिक रहस्याबद्दल थोडंसं मला मार्गदर्शन करायचं आहे. तर सर्वात प्रथम मी एक गणपती उत्सवाबद्दल सांगू इच्छितो की अख्ख्या आपल्या भारतामध्ये दिवाळी जेवढ्या प्रकारे आपण एक विशेष आनंदामध्ये साजरी करतो, त्याच्याहून जास्त गणेश उत्सवाचं महत्त्व आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात आणि त्यातूनही सर्वात जास्त मुंबईमध्ये. आणि अक्षरशः आपण जर गणपती उत्सवामध्ये बघितलं तर चराचरात त्या हवेमध्ये सुद्धा एक वेगळं चैतन्य, दैवी शक्ती, एक त्याची उधळण झालेली असते. प्रत्यक्षामध्ये जेवढे आपण उत्सव करतो, देवी देवतांची पूजा करतो, त्याच्या पाठीमागे काहीतरी सिम्बॉल्स असतात आणि ती आपण कुठच्या ना कुठच्या ऊर्जेशी, एनर्जीशी कनेक्ट होत असतो. गणपती बाप्पा आणि इतर देवी देवता यांच्यामध्ये जर तुम्ही कंपॅरिझन केलं तर तुम्हाला असं आढळून येईल की बाकीचे सगळे देवी देवतांचे जे फोटो आहेत ते व्यवस्थित आहेत, स्लिम अँड ट्रिम आहेत, आणि बाप्पालाच फक्त आपण तोंड त्याला हत्तीचं दिलेलं आहे, पोट त्याचा आगडबंब दाखवलेलं आहे, लंबोदर म्हणून म्हटलं जातं त्याला. तर हे असं का? ह्याच्या पाठीमागे नक्की काय आध्यात्मिक रहस्य असेल? हत्तीचं तोंड का दिलेलं आहे, का दाखवलेलं आहे? तर ह्याच्या पाठीमागची भावना अशी आहे की हत्ती हा सर्व प्राण्यांमध्ये अत्यंत बलशाली आणि बलशाली असूनही अत्यंत बुद्धिवान प्राणी आहे. आणि सगळ्यात ताकदवान असून सुद्धा तो शाकाहारी आहे. कारण अनेक लोकांमध्ये हा गैरसमज आहे की फक्त मांसाहारानेच ताकद येते. तर शाकाहारी असून सुद्धा सर्वात जास्त बलशाली, सर्वात जास्त बुद्धिवान हा हत्ती आहे. आणि बाप्पाचं जर आपण नीट बघितलं तर त्याचे डोळे बारीक दाखवलेले आहेत. डोळे बारीक का दाखवले? तर माणूस दूरदृष्टी. जेव्हा आपल्याला लांबवरचं बघायचं असतं तर डोळे थोडेसे आपल्याला बारीक करायला लागतात. तर त्याच्या पाठीमागची जी भावना आहे, त्याच्या पाठीमागची जी संकल्पना आहे ती म्हणजे दूरदृष्टी. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर कान सुपासारखे दाखवलेले आहेत. तर सुपासारख्या कानाचं महत्त्व काय? कारण आज आपण जे ऐकतो त्याचप्रमाणे आपण वागतो, त्याचप्रमाणे आपण कर्म करतो. तर ऐकतानाच तुम्ही कसं ऐका? असं सांगितलं जातं की एवढ्या मोठ्या बलशाली हत्तीला एक छोटीशी मुंगी पण डिस्टर्ब करू शकते. तर मुंगी म्हणजे काय? तर छोटे छोटे विचार, छोट्या छोट्या गोष्टी, ज्या चुकीच्या गोष्टी आपण ऐकतो. असं म्हटलं जातं की एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने बाहेर काढून टाका. पण प्रत्यक्षात असं आजवर कोणाचं झालेलं नाही आहे. जर तुम्ही कानातनं ऐकलं तर ते बुद्धीत जातं आणि दुसऱ्या कानातनं बाहेर जात नाही, तुम्ही कम्प्लिटली डिस्टर्ब होता. त्यामुळे गणपती बाप्पा आपल्याला हे शिकवतो की कान सुपासारखे. सूप काय करतं? सूप कशासाठी दाखवतं? पाखडतं. म्हणजे ज्या वाईट गोष्टी आहेत त्या बाहेर टाका, ज्या चांगल्या गोष्टी आहेत तेवढ्याच तुम्ही आतमध्ये घ्या. तर तुमचं जीवन सुख समृद्धीचं होईल. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर गणपती बाप्पाला लंबोदर म्हटलं आहे, पोट मोठं दाखवलेलं आहे. तर प्रत्यक्षामध्ये असं पोट मोठं दाखवण्यामागचा उद्देश हा आहे की अनेक गोष्टी सामावून घेणं. आज जर आपण आपल्या नातेसंबंधांमध्ये बघितलं तर आपल्याला कोणी काय सांगितलं तर आपल्या पोटात राहत नाही, पोटातलं ओठात येतं आणि अनेक ठिकाणी भांडणं लागतात. त्याच्यामुळे अनेक गोष्टी तुम्हाला कोण कोण काय काय सांगत राहणार, त्या गोष्टी सामावून घ्या. इकडचं तिकडे करू नका. ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की बाप्पाच्या जर हातामध्ये बघितलं तर एका हातामध्ये कुऱ्हाड दाखवले, एका हातामध्ये धागा दाखवलेला आहे. तर कुऱ्हाड म्हणजे काय? तोडणं. धागा म्हणजे काय? जोडणं. तर दोन्ही गोष्टी एकत्र कशा दाखवल्या? तर काही गोष्टी तुम्ही तोडल्याशिवाय काही गोष्टी तुम्ही जोडू शकत नाही. ज्या वाईट गोष्टी आहेत, जिथे तुम्ही कनेक्ट राहायला नाही पाहिजे, त्या गोष्टीचे पाश तुम्ही तोडून टाका. ज्या वाईट संकल्पना आहेत, वाईट व्यसनं आहेत, वाईट विचारांचे लोक आहेत, त्या ठिकाणी तुम्ही ते तोडून टाका आणि चांगले लोक जोडा, चांगल्या सवयी जोडा, चांगले संकल्पना तुम्ही जोडत राहा. त्याच्यामुळे तुमचं आयुष्य सुख समृद्ध होईल. नंतर बघा, बाप्पाला आपण पंचामृती स्नान घालतो आणि त्याला प्राणप्रतिष्ठा करतो. तर पंचामृती स्नानाबद्दल पण थोडंसं मी तुम्हाला माहिती सांगतो की सर्वात प्रथम आपण हे करतो, दूध, दही, साखर, मध
आणि तूप ह्याच्यामुळे माणसाला मनुष्यापासून देवता किंवा एक चांगलं दैवी सुखी जीवन जगायचं असेल तर ह्या गोष्टी आपल्या जीवनात असल्या पाहिजेत. दुधाचं प्रतीक आहे ते म्हणजे पवित्रता. दूध हे पायस आहे की तुमच्या जीवनामध्ये सर्वप्रथम पवित्रता असली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे दही. दही म्हणजे शीतलता. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही शीतल राहायला पाहिजेत, शांत राहायला पाहिजेत, जेणेकरून तुमचं आयुष्य सुख समृद्धीचं होईल. तिसरं आहे ते म्हणजे साखर. साखर आणि मध म्हणजे तुमच्या जीवनामध्ये गोडी असली पाहिजे, तुम्ही लोकांशी गोड प्रकारे वागलं पाहिजे. आणि तूप म्हणजे स्निग्धता, स्नेह. तुम्हाला सर्वांबद्दल स्नेहाने राहायला पाहिजे. त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जर हे देवाचं पूजा अर्चा बघितलीत किंवा ह्याच्या पाठीमागचे सिम्बॉल बघितले तर कुठेतरी मानवी जीवन समृद्ध होण्यासाठी ते केलेलं असतं. जसं आपण देवासमोर दिवा लावतो, देवासमोर अगरबत्ती दाखवतो, देवाला प्रसाद दाखवतो. देव भुकेलेला आहे म्हणून प्रसाद नाही दाखवत, किंवा जी अगरबत्ती लावतो त्याच्यामुळे आपल्याच ठिकाणचं वातावरण सुगंधित होत असतं. देवाला जो प्रसाद दाखवतो तो शेवटी आपणच खात असतो आणि देवाला जो आपण दिवा लावतो त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये प्रकाश पडत असतो. तर ह्याच्या पाठीमागची संकल्पना, आध्यात्मिक रहस्य जे आहे ते कधीही माणसाने समजून ह्या सर्व गोष्टी कराव्यात. लोकांमध्ये पर्यावरणाचं महत्त्व पटल्यामुळे अनेकांची इच्छा असते की गणपती तलावामध्ये किंवा नदीमध्ये विसर्जन नाही करायचं आहे. तर अशा वेळेला काय करावं, तर अशा वेळेला पंचधातूची किंवा सिरॅमिकची एक मूर्ती घरामध्ये आणून ठेवावी आणि त्या मूर्तीचं आपण मखरमध्ये ती मूर्ती ठेवावी. सर्व उत्सव त्याच पद्धतीने करावा. फक्त पूजेच्या वेळेला आपल्या घरामधली देवाऱ्यामधली जी छोटी गणपतीची मूर्ती असेल त्याची पूजा करावी. त्याची सर्व सागर संगीत, पंचामृती, षोडशोपचारे पूजन करावं आणि ज्या वेळेला गणपतीचं आपलं विसर्जनाची वेळ येईल त्यावेळेला ती मूर्ती आपल्या देवालयात नेऊन ठेवावी. आणि त्या दुसरी जी मूर्ती असेल पंचधातूची किंवा सिरॅमिकची त्याची पण जरूर नाही की घरामध्ये कुठेतरी पाण्यातच विसर्जन करायला पाहिजे, कारण ती मूर्ती आपण नुसतीच ठेवलेली असणार, त्याची प्राणप्रतिष्ठाच केलेली नसणार. त्यामुळे त्याचं विसर्जन किंवा काही करण्याची आवश्यकता नाही. ती पुसून तुम्ही डायरेक्ट ठेवू शकता. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होईल की पर्यावरणाचा पण आपल्याला ऱ्हास होणार नाही आणि उत्सवाचा पण आपल्याला आनंद घेता येईल. धन्यवाद.